भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेलमधील हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी शांताराम अच्युत वालावलकर यांचे उत्तराधिकारी श्याम शांताराम वालावलकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून त्यांना मानवंदना देण्यात आली। या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, पनवेल तहसीलदार मीना भांबरे, महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि नायब तहसीलदार जितेंद्र इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करून हुतात्म्यांच्या बलिदानाचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले। या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यासह शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर यांच्यासह पालिकेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण खरंच भाग्यशाली आहोत की देशाचं नेतृत्व या देशाच्या राष्ट्रपती म्हणून एक शिक्षिका, त्याही आदिवासी समाजातून पुढे आलेल्या शिक्षिका महामहिम द्रौपदी मुर्मूजी करतायत। तर अगदी सर्वसामान्य घरामधून आलेली एक व्यक्ती आज पंतप्रधान पदापर्यंत पोहोचली की माननीय नरेंद्र मोदीजी हे देशाचं नेतृत्व करतायत आणि हा देश सर्व बाजूनी प्रगतीच्या दिशेने पुढे चाललेला आहे। विकसनशील भारतापासून विकसित भारतापर्यंतची होणारी वाटचाल आज आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्यापैकी अनेक जण या प्रगतीचे केवळ दर्शक नाही तर या प्रगतीचे छोट्या मोठ्या अंशानं हिस्सेदारच बनत आहोत। आणि त्यामुळे या अशा पद्धतीचं हा अमृत काळ, त्या अमृत काळामध्ये आपणही आपापल्या परीनं आपला देश मोठा होण्यासाठी आणि आपल्याला एक सामर्थ्य कदाचित आलंय तर ते सामर्थ्य आपल्या सहकार्यांना प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी वापरूया आणि आपला देश सामर्थ्यशाली बनवत 2047 साली विकसित भारत बनवण्याचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला संकल्प सिद्धीस जाण्यासाठी हे प्रजासत्ताक, या प्रजासत्ताकाचा प्रत्येक नागरिक आपण मिळून काम करूया इतकं अभिवादन या निमित्ताने करतो। आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या